भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंचा अजून निर्णय नाही. कार्यकर्त्यांचा कौल घेणार. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा उदयनराजेंचा आग्रह. सूत्रांची माहिती. अमेरिकेनं एकादशीला उपग्रह सोडला. चांद्रयानवर बोलताना संभाजी भिडेंचा अजब तर्क. आंब्यानंतर आता एकादशीच्या वादाला फोडणी. एमआयएमशी आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर अजूनही आशावादी, तर इम्तियाज जलील यांचाही सूर बदलला. म्हणाले, आघाडी व्हावी ही आमचीही इच्छा. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश नक्की. येत्या 11 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यात उभारलं जाणार पहिलं दिव्यांगांचं आयटीआय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. मुंबई महानगरपालिकेत 165 नव्या डॉक्टरांची होणार भरती. महापालिकेतील रिक्त जागांवर भरती करण्यास परवानगी. अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यांमध्ये यावर्षी 150% विक्रमी पावसाची नोंद. अंबरनाथमध्ये 3449 मिलीमीटर तर उल्हासनगरमध्ये आतापर्यंत 3905 मिलीमीटर पावसाची नोंद. उल्हासनगर महापालिकेवर अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचा मोर्चा. सफाई कामगारांना 7वा वेतन लवकर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. डोंबिवली एमआयडीसीतील पेरोक्सी केमिकल कंपनीला आग. रिएक्टरच्या स्फोटात एक कामगार जखमी. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात. दक्षिण भारताच्या काही भागात दहशतवादी हल्ल्याची शक्यता. सरक्रीक भागात आढळल्या संशयास्पद बोटी. सुरक्षा यंत्रणा सज्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे 3ऱ्या क्रमांकाचे नेते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा 108 कोटी फॉलोअर्सने यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर. UNHRCच्या आधारे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचा आणखीन एक खोटा दावा. भारताविरोधात समर्थन प्राप्त करण्यासाठी काश्मीर रिझोल्यूशन आणण्याच्या तयारीत. यापुढे लुंगी लावून ट्रक चालवणं चालकांना पडू शकतं महागात. मोटार वाहन कायद्यातल्या नव्या तरतुदीनुसार वाहन चालकांना आता ड्रेस कोड सक्तीचा. ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांचा पगारवाढीच्या मागणीसाठी संप. मुंबईहून लंडनला जाणाऱ्या 6000 प्रवाशांना फटका. 1700 जास्त विमानं रद्द. भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेत वेस्ट इंडिज संघात मोठे बदल. T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी कायरन पोलार्ड करणार संघाचं नेतृत्व. बिग बॉस 2च्या स्पर्धकांनीही घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. मीना आणि शिव बाप्पा चरणी नतमस्तक. कॅन्सरवर उपचार करून अमेरिकेतून मुंबईत परतले अभिनेते ऋषी कपूर. तब्बल वर्षभरानंतर परतले भारतात.